कांद्यापासून मालापर्यंतचे सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहून सर्वांची शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. कांद्यापासून बांधवापर्यंतचा जो सामान्य कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल सध्या तुमच्या माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झाला. जो सवाल कांद्यापासून बांधवापर्यंतचा प्रत्येक सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागले. ज्या सवालाच्या अनुसार अखेर 30 जूनपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर हा वाढणार की मग घटणार? चला तर मग आपल्या मनात निर्माण झाले सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या 100 प्रश्नाचे या ठिकाणी प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पहा. जिथे व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथे लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनल जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे प्रत्येक वेळा आपल्याला मिळत राहतो इथं सतत. जो कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल सध्या आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय. ज्या सवालाच्या अनुसार अखेर 30 जूनपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर हा वाढणार की मग घटणार? चला तर मग आपल्या मनातील सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या 100 प्रश्नाचे या ठिकाणी प्राप्त करूयात उत्तर. जर सध्या आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी, तर ही दर पातळी 6,600 रुपये प्रति क्विंटल पासून 7,000 रुपये प्रति क्विंटल आहे. जर आपण बघितलं तर मागच्या 3-4 दिवसामध्ये सोयाबीनचा दर थोडासा दबावात आलाय. जी सोयाबीनची दर पातळी 7,000 ते 7,400च्या दरम्यान होती, ती दर पातळी आपल्याला सध्या 300 ते 400 रुपयांनी घसरताना दिसली आणि सोयाबीनचा दर 6,600 ते 7,000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान पोहोचलाय. आता इथून 30 जूनपर्यंत सोयाबीनचा दर हा वाढणार की मग घटणार, हे सर्वस्वी अवलंबून आहे की इथून 30 जूनपर्यंत कोणकोणत्या घडामोडी घडू शकतात आणि त्यांचा सोयाबीनच्या दरावरती कसा परिणाम होऊ शकतो. चला तर मग तुम्हाला समजावून सांगतो की कोणकोणत्या घडामोडी इथून 30 जूनपर्यंत घडतील व त्याच्या कशा पद्धतीनं सोयाबीनचा दरावरती परिणाम होईल आणि या परिणामामुळं मग सोयाबीनचा दर हा 30 जूनपर्यंत ॲक्च्युली वाढणार की मग घटणार. तर बघा मित्रांनो, सोयाबीनच्या दरावरती सर्वात जास्त परिणाम करणारी सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे अमेरिकेतील सोयाबीन पेरणी. आता आपल्या सर्वांना माहिती आहे की अमेरिकेमध्ये सोयाबीनची जी पेरणी ती 1 मे पासून सुरू झाली. आता याची आकडेवारी जी आहे तर ही आपल्याला 12 जूनपर्यंत मिळेल. जी प्राथमिक आकडेवारी आपल्यापर्यंत पोहोचली ती विश्वसनीय सूत्रांकडून जरी नसली तरी जवळपास निश्चित आहे. त्यानुसार एक इंडिकेशन आहे की अमेरिकेमध्ये सोयाबीनचं पेरणी क्षेत्र हे वाढण्याची शक्यता आहे. जर याच्यावरती शिक्कामोर्तब झाला तर सोयाबीनचा आंतरराष्ट्रीय बाजारात दबाव येण्याची शक्यता आहे आणि हा जो दबाव आहे तर हा दबाव आपल्याला देशातील सोयाबीनच्या दरावरती सुद्धा कंटिन्युअस होताना दिसेल. म्हणजे अमेरिकेतील या सर्वात महत्त्वाच्या घडामोडीमुळे 30 जूनपर्यंत देशात सोयाबीनचा दर हा घटण्याची शक्यता आहे. दुसरी सर्वात महत्त्वाची घडामोड म्हटली तर सोयाबीन निर्यात. भारतातून सोयाबीन निर्यात ही 30 जूनपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीनला मिळणारा उठावसुद्धा कमी होईल आणि एक महत्त्वाचं फॅक्टर आहे की ज्यामुळे सोयाबीनचा दर हा 30 जूनपर्यंत घटण्याची शक्यता दिसू शकते. त्यासोबत आता आपण बघितलं की अमेरिका इराण यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष हा सुरू झाला आहे. याच्यामुळे याबद्दल आपण स्पष्ट काही सांगू शकत नाहीत, पण हा मुद्दा आपण पॉझिटिव्ह अथवा निगेटिव्ह पकडू शकत नाहीत. यामुळे याला गृहीत धरून अंदाज बांधणं थोडंसं या ठिकाणी चुकीचं ठरू शकतंय. मग अशा परिस्थितीमध्ये ज्या इतर 2 घडामोडी बघितल्या तर त्याचा थेट अर्थ आहे की इथून 30 जूनपर्यंत सोयाबीनचे दर हे घटण्याची जास्त शक्यता आहे. मग हे दर किती घटतील बरं? तर या प्रश्नाचं उत्तर आहे की सोयाबीनचे दर हे 30 जूनपर्यंत आपल्याला 6,500 ते 7,000च्या दरम्यान दिसतील. म्हणजे याच्यात खूप जास्त आपल्याला जरी घसरण सध्या दिसत नसली तरी देखील फार प्रतिकूल परिस्थिती निर्माण होऊन कच्च्या तेलाचे भाव जर घसरले तर दर पातळी 6 ते 6,500च्या दरम्यान सुद्धा स्थिरावू शकते. परंतु एक ट्रेंड आहे की या ठिकाणी इथून 30 जूनपर्यंत सोयाबीनचा भाव दबावात राहण्याची शक्यता आहे. सोयाबीनचा दर हा इथून 30 जूनपर्यंत वाढण्याची शक्यता जवळपास दिसत नाही. याचा विचार करून सोयाबीन विक्रीचा निर्णय जर आपल्याला घ्यायचा असेल तर माझ्या मते सध्याची वेळ ही सोयाबीन विक्रीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. आपण सर्वांनी सध्या जर सोयाबीनची विक्री केली तर आपला फायदा 100% होणार.
कारण भविष्यात सोयाबीनचे दर वाढण्याची शक्यता कमी आहे आणि यामुळे सोयाबीनचं भविष्य काही उज्ज्वल दिसत नाही. त्यामुळे आपण सोयाबीनची विक्री तात्काळ जर केली तर या पद्धतीने आपल्याला फायदा होऊ शकतो. भविष्यात सोयाबीनचा दर हा कशा पद्धतीनं राहील याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड हा मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.